खरोखर सर्वांना सुखावून गेलेला आहे. म्हणून सुरेश भाऊंचं नाव सुखयोगींद्र असं केलेलं आहे. आचार्यांनी जेव्हा केशीनाथ व्यास संसाराला पराजित करून वापस आले तेव्हा त्यांना म्हटले माझा सुखयोगींद्र केशवदेव म्हणजे माझा सुखयोगींद्र तो संसाराला पराजित करून वापस येत आहे. ते यायचेच होते तर अप्रोक्ष ज्ञानाची जी झीन त्यांना बांधलेली होती त्यामुळे त्यांनी ते जाणलं की ते येऊन राहिले आणि हे कधीच गेले नव्हते माझ्यापासून. परंतु या पद्धतीने त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते आले नव्हते आणि आज ते या पद्धतीने माझ्याजवळ आले आणि म्हणून मला ती स्मृती आठवली. आदरणीय श्रद्धेय या सभेचे अध्यक्ष श्री माहुरकर बाबा आणि मी आम्ही दोघांनी मिळून मग त्यांचं ते नाव निश्चित केलं आणि आम्हालाही असं वाटायला लागलं की सुरेश भाऊ म्हणजे आमचे सुखयोगींद्र आहे. आणि आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या शुभ हस्ते या संस्मरणीय अशा स्मरणिकेचं प्रकाशन झालं असे आचार्य प्रौढ महंत श्री विश्वनाथ बाबा त्यांनी तर त्यांच्याकडून भाऊंकडून खूप मोठी अपेक्षा केली. म्हणजे माझ्याकडून करायला पाहिजे होतं पण त्यांना माहिती आहे आता बाबा थकले आहेत. बाबांना आता पोचा करता करता आबाबाची गरज आहे. ते काम करणारे ह्या दोन तपस्विनी समोर त्यांच्या आल्या आणि त्यांना असं वाटायला लागलं की अजून यांच्यासोबत एक भाऊ सुद्धा जर असतील तर विचारशास्त्र पुन्हा सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही आणि ते जर चालवणार असतील तर माझी पूर्ण तयारी आहे. माझा पूर्ण पाठिंबा त्याला राहील हे मी आश्वासन या निमित्ताने इथे देतो. संन्यास संसार ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भावनेवर आधारित आहेत. संसारही भावनेनेच केला जातो आणि संन्यासही भावनेनेच घेतला जातो. फक्त भावनेमध्ये फरक हा असतो की संसारामध्ये अधगमनाची भावना असते आणि संन्यासामध्ये ऊर्ध्वगमनाची भावना असते. वृत्ती आपल्या बदलल्या पाहिजे. साधन तेच आहे. राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याचा त्याग म्हणजे यांना सोडून देणं नाही. त्याग हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे की ज्या विकाराच्या उद्रेकामुळे तुम्ही कामं करता संसारामध्ये आता त्याचं परिवर्तन तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्याच्याबद्दल तुम्हाला आवड होती त्याच्याबद्दल आता द्वेष असला पाहिजे. ज्या संसाराबद्दलची आवड होती ज्या भोगाबद्दलची आवड होती ज्या आसक्तीबद्दलची मोहममतेबद्दलची आवड तुमच्यामध्ये आहे ती आता तुमच्यातून द्वेष भावना निघून नाही गेली पाहिजे. ती परिवर्तित झाली पाहिजे आणि त्या अधगामी वृत्तीवर तुम्हाला द्वेष करता आला पाहिजे. ऊर्ध्वगामी वृत्तीवर तुम्हाला राग म्हणजे आवडी धरता आली पाहिजे. राग म्हणजे आवडी. रागच निघून गेला तर आवडी कशाने तुम्ही करा. हे तर साधन आहे आणि साध्यापर्यंत हे पोहोचवायचे आपल्याला तिथपर्यंत. साध्यापर्यंत या साधनाची उपयोगिता आहे. गाडीचा त्याग करा पायी जा पुष्कळ वेळ लागेल. गाडीत बसते भरकन आपण जाऊ शकतो. साधनाचा अवलंब हा साधकाला अत्यंत आवश्यक असतो आणि म्हणून या सर्व